आजच्या लेक्चरमध्ये आपण ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल ऑफ मास हा कन्सेप्ट बघणार आहोत. In previous lecture we have seen that the concept of gravitational potential field and gravitational field intensity. In today's lecture we have to see what is meant by gravitational potential of mass and we have to derive one expression regarding that. तर आज आपल्याला ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल ऑफ मास हा कन्सेप्ट बघायचा आहे. आपल्याला एक मास कन्सिडर करायचं आहे, एक पॉईंट मास कन्सिडर करायचं आहे आणि त्या पॉईंटला ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियलची व्हॅल्यू किती येईल किंवा त्या पॉईंटपासून एक आपल्याला दुसरा पॉईंट घ्यायचा आहे, त्या पॉईंटला पोटेन्शियलची व्हॅल्यू किती येईल याची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. त्यासाठी आपण पहिल्यांदा सपोज करू एक पॉईंट ओ आहे आणि आपण एक पॉईंट पी घेतलेला आहे ॲट अ डिस्टन्स ऑफ एक्स. आपण एक पॉईंट ओ घेतलेला आहे, त्या ओ पासून एक्स डिस्टन्सवर पॉईंट पी घेतलेला आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो let a mass m be situated at a point O. म्हणजे आपण O ह्या पॉईंटला मास घेतलेला आहे आणि आता आपल्याला काय करायचं, एक पॉईंट मास कन्सिडर करायचं आहे, एक युनिट मास कन्सिडर करायचं आहे ॲट पॉईंट पीला. म्हणजे ह्या पॉईंट पीला आपल्याला एक युनिट मास घ्यायचं आहे. युनिट मास म्हणजे त्या मासची व्हॅल्यू 1 आहे असं आपल्याला इथं मास कन्सिडर करायचं आहे आणि या पॉईंट पीला आपल्याला पोटेन्शियलची व्हॅल्यू काढायचं आहे. त्यामुळं आपण काय केलं, let a unit mass be situated at a point P. कारण we have seen that gravitational युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन किंवा न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन मध्ये आपण बघितलं की दोन मासमध्ये काय असतं, फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं. मग आपण त्यासाठी पहिल्यांदा काय केलं, एक मास एम कन्सिडर केले की जे पॉईंट ओला ठेवलेला आहे. ओ पॉईंटला एक मास आहे ज्याची की व्हॅल्यू स्मॉल एम आहे आणि पी पॉईंटला एक युनिट मास कन्सिडर केलेला आहे आपण. युनिट मास म्हणजे त्या मासची व्हॅल्यू 1 असणार आहे. मग त्यानुसार देन according to न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन जर आपण अप्लाय केला तर ह्या दोन्हीमधलं फोर्स किती येईल, दॅट इज F इक्वल्स टू m इंटू 1. कारण ओ या पॉईंटमधल्या या पॉईंटला जे काही मास ठेवलेला आहे त्याची व्हॅल्यू स्मॉल एम आहे आणि पी ह्या पॉईंटला युनिट मास ठेवलेला आहे त्यामुळे त्याची व्हॅल्यू आपण 1 घेतली आणि त्याच्यामधलं डिस्टन्स किती आहे, x². आणि आपला काय आला, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट g आला. म्हणून एफची व्हॅल्यू काय येईल, g m डिवायडेड बाय x². याला इक्वेशन नंबर फर्स्ट दिला आपण. म्हणजे आपण पहिल्यांदा काय कन्सिडर केलं, ओ आणि पी पॉईंट कन्सिडर केले ज्याचे की मासेस एम आणि 1 आहेत आणि त्याचं डिस्टन्स एक्स आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, एक 2 इमॅजिनरी पॉईंट घ्यायचे, एक पीच्या डिस्टन्सला घ्यायचे आणि एक पीच्या अलीकडे घ्यायचे. मग ते आपण कन्सिडर करू. सपोज करा मी काय केलं, इथं हा ए पॉईंट घेतला आणि इथं हा बी पॉईंट घेतला. याला असं इथं जोडतो. आता बघा, ओ पासून ए पर्यंतचं डिस्टन्स
आपण स्मॉल आर कन्सिडर केलं, ओ पासून ए पर्यंतचं डिस्टन्स हे स्मॉल आर कन्सिडर केलं आणि ओ पासून बी पर्यंतचं डिस्टन्स हे R1 कन्सिडर केलं. म्हणजे we have to suppose 2 points on this line, one which is situated behind P and one is situated after P. आणि O पासून A पर्यंतचं डिस्टन्स हे स्मॉल r घेतलं आपण आणि O पासून B चं डिस्टन्स हे R1 घेतलं. मग आपण जे काही डायग्राममध्ये सांगितलं ते आपण इथे एक्सप्लेन करू. आता आपल्याला काय करायचं, वर्क डन काढायचं. वर्क डन कशाचं, जेव्हा एक युनिट मास आपण कन्सिडर करतो स्मॉल डिस्टन्स dx आपण काय केलं, जर त्याला मूव्ह केलं तर येणारं जे काही वर्क डन आहे ते आपल्याला तिथं काढायचं. मग त्यासाठी आपण काय म्हणू, नाव work done when the unit mass moves through a small distance dx. म्हणजे आपण आपलं मास हे dx न जर सपोज करा आपण काय केलं, मूव्ह केलं तर आपल्याला त्याचं वर्क डन किती लागतं त्याची व्हॅल्यू काढायचं आहे. मग वर्क डन म्हणजे काय असतं, वर्क डन इक्वल्स टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट आफ्टर dx आहे. मग फोर्सची व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 वरून ठेवू शकतो, gm डिवायडेड बाय x² इंटू dx. म्हणजे आपलं हे वर्क डन आलं. त्याला सपोज करा आपण इक्वेशन नंबर 2 दिलं. पहिल्या इक्वेशनमध्ये आपण फोर्सची व्हॅल्यू काढली होती, दुसऱ्या इक्वेशनमध्ये आपण वर्क डनची व्हॅल्यू काढली, दॅट जी फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. मग आता आपल्याला काय करायचं आहे, टोटल वर्क डन काढायचं. देअरफॉर वर्क डन व्हेन इट मूव्स, म्हणजे ते जे काही मास आहे ते जर सपोज करा फ्रॉम B टू A मूव्ह होत असेल, B टू A म्हणजे आपलं हे मास B पासून जर A पर्यंत आपल्याला आणायचं असेल तर किती वर्क डन आपल्याला लागेल त्याची व्हॅल्यू आपल्याला काढायचं आहे. मग ते कसं काढणार आपण, वर्क डन विच इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ B टू A, आपल्याला इंटिग्रेट करावं लागेल ऑफ हे जे काही वरचं इक्वेशन आहे वर्क डन ते आपल्याला इथं कन्सिडर करावं लागेल. काय आहे, gm डिवायडेड बाय x² इंटू dx. मग आता याच्या ह्या इंटिग्रेशनमध्ये कॅपिटल जी युनिव्हर्सल कॉन्स्टंट आहे, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट तो कॉन्स्टंट आहे, मास त्याचं बदलणार नाही, त्यामुळे हे दोन्ही टर्म आपण इंटिग्रेशनच्या बाहेर घेऊ शकतो. gm इंटिग्रेशन फ्रॉम B टू A 1/x² इंटू dx. 1/x² इंटिग्रेशन काय येतं, -1/x येतं, त्यामुळे आपण असं लिहू शकतो -1/x फ्रॉम इंटिग्रेशन B टू A. तर मायनस साईन मी असं इथं देतो, विच इज इक्वल्स टू, आता हे काय येईल, आता आपण ह्याचे लिमिट्स पुट करू. आता A आणि Bच्या व्हॅल्यू इथं आपण बघू शकतो, O पासून A पर्यंतचं डिस्टन्स हे स्मॉल r आहे, O पासून B चं डिस्टन्स हे R1 आहे. म्हणजे आपले लिमिट्स B टू A असल्यामुळं आपले जे काही लिमिट्स आहेत ते काय येतील, R1 टू R येतील. त्यामुळे जर आपण त्याच्या व्हॅल्यू ठेवल्या तर इथं काय येईल, हे gm -1/x R1 टू R. एक्सच्या ठिकाणी आपण लिमिट्स पुट करू, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. त्याआधी आपण हे मायनस साईन हे इथं बाहेर घेऊ, -gm म्हणजे काही हे 1/x R1 टू R विच इज इक्वल टू -gm अप्पर लिमिट 1/R -1/R1. म्हणजे हे आपलं वर्क डन काय येईल मग रिक्वायर्ड, जर त्या मायनस साईन मल्टिप्लाय केलं मध्ये तर gm हे काय होईल
-1/r हे मायनस मायनस प्लस 1/r1. याला जर रिअरेंज केलं आपण तर काही gm 1/r1 - 1/r हे आपलं रिक्वायर्ड वर्क डन असेल. इथे सांगू शकतो आपण खाली की r आणि r1 काय आहेत, वर्क डन रिक्वायर्ड, where r and r1 are the distances of a and b from कुठून, फ्रॉम O. तर हे आपण काय आपलं हे वर्क डन आलं. आता यामध्ये एक केस कन्सिडर करायचं आहे आपल्याला. सपोज करा R1ची जी व्हॅल्यू आहे, R1ची जी व्हॅल्यू आहे ती इन्फिनिटीला आहे. म्हणजे आपलं B जो आहे, इफ B इज ॲट इन्फिनिटी, म्हणजे ह्या वरच्या डायग्राममध्ये हा जर B पॉईंट इन्फिनिटीला कन्सिडर केला आपण ग्रॅव्हिटेशन पोटेन्शियलमध्ये बघितलं होतं. इन्फिनिटीपासून जर रिक्वायर्ड पॉईंटला जर आपल्याला मास आणायचा असेल तर जे वर्क लागतं त्यालाच आपण काय म्हणतो, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल म्हणतो. म्हणून जर आपण B हा पॉईंट इन्फिनिटीला कन्सिडर केला तर आलेले जे व्हॅल्यू येईल किती येईल इथं, जर B हा पॉईंट इन्फिनिटीला कन्सिडर केला तर आपल्याला बीचं डिस्टन्स किती आहे, r1 आहे. म्हणजे r1 इक्वल्स टू इन्फिनिटी कन्सिडर करावं लागेल. मग हे जर आपण ही व्हॅल्यू जर ह्यावरच्या इक्वेशनमध्ये ठेवली आपण, त्याला आपण इक्वेशन नंबर 3 म्हणू. मग आपले वर्क डन काय येईल, gm डिवायडेड बाय काय येईल हे 1/∞ - 1/r. म्हणजे आपलं रिक्वायर्ड वर्क डन किती येईल, मग 1/∞ची व्हॅल्यू किती असते, 0 असते. w इक्वल्स टू gm 0 - 1/r. म्हणजेच हे वर्क डन काय येईल, -gm डिवायडेड बाय r. दिस इज द वर्क डन ऑफ अ मास. म्हणजे बघा आपण आजच्या लेक्चरमध्ये काय बघितलं, ग्रॅव्हिटेशन पोटेन्शियल ऑफ मास कन्सिडर केलेलं आहे. आपण एक मास कन्सिडर केलेला आहे O ह्या ठिकाणी m, आणि ए ह्या डिस्टन्सला आपण काय कन्सिडर केलं होतं, एक युनिट मास कन्सिडर केलं होतं. सॉरी, P या पॉईंटला आपण एक युनिट मास कन्सिडर केलं होतं. आणि त्यानंतर आपण 2 पॉईंट घेतले, एक A घेतला, एक B घेतला. एचं डिस्टन्स आहे r आणि Bचं डिस्टन्स आहे r1. त्यावरून आपण काय केलं, हे आपलं एक्सप्रेशन जे आहे ते आपण प्रूव्ह केलं. मग आपलं वर्क डन ऑफ अ मास काय आलं, याची व्हॅल्यू आली -gm डिवायडेड बाय r. थँक्यू.